कल्पना करा, तुम्ही रात्री झोपलात आणि सकाळी उठल्यावर तुमच्या खात्यात अचानक 5 कोटी रुपये आले. स्वप्न वाटतंय ना? पण हे स्वप्न अनेकांसाठी सत्यात उतरले. कोणाला लॉटरी लागली तर कोणाला अचानक वडिलांची संपत्ती मिळाली. पण धक्कादायक गोष्ट अशी की अशा नशीबवान लोकांपैकी 70% लोक पुढच्या 5 वर्षात पुन्हा आहेत तसेच गरीब होतात. का घडतं असं? का अचानक आलेला पैसा टिकत नाही? आज आपण पैशाच्या वास्तवमध्ये याच गोष्टीचा उलगडा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात तुमच्या फायद्याचा एक मोठा धडा आहे. अशाच साध्या गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुद्दा 1. अचानक आलेल्या पैशांचा धक्का. मित्रांनो, जेव्हा आपण वर्षानुवर्ष कष्ट करून थोडे थोडे पैसे साठवतो तेव्हा आपल्याला त्या पैशांची किंमत कळते. पण जेव्हा पैसा अचानक येतो तेव्हा आपल्या मनाला त्याची सवय नसते. इतके पैसे नक्की करायचे काय हेच समजत नाही. माणसाला वाटतं की आता हा पैसा कधी संपणार नाही आणि याच विचारातून चुकीचे खर्च सुरू होतात. जसा पाऊस जोरात आला की पाणी वाहून जातं आणि जमिनीत मुरत नाही, तसंच अचानक आलेल्या पैशांचं होतं. मुद्दा 2. श्रीमंत दिसण्याचा नाद. दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे श्रीमंतीचा दिखावा. लॉटरी लागली की लोक पहिल्यांदा काय करतात? महागडी गाडी घेतात किंवा खूप मोठा बंगला बांधतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गाडी आणि बंगला तुमच्या खिशात पैसे टाकत नाहीत, तर ते तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढतात. गाडीच्या पेट्रोलचा खर्च, घराचा टॅक्स आणि दुरुस्तीचा खर्च तुमच्या साठलेल्या पैशांना हळूहळू संपवत राहतो. खरे श्रीमंत ते नसतात जे महागड्या वस्तू दाखवतात, तर ते असतात ज्यांच्याकडे पैसा वाढवण्याचे मार्ग असतात. मुद्दा 3. नातेवाईक आणि मित्रांचा गराडा. एकदा का लोकांना कळालं की तुमच्याकडे खूप पैसा आला आहे की मग कधीही न भेटलेले नातेवाईक आणि मित्र तुमच्या घरी रांगा लावतात. कोणी मदतीसाठी येतं तर कोणी इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली पैसे मागायला येतं. कोणाला नाही म्हणणं आपल्याला जमत नाही. मोठ्या मनानं लोक पैसे वाटायला लागतात आणि पाहता पाहता स्वतःचा खिसा रिकामा होतो. मदतीचा हात देणं चांगलं आहे, स्वतःचा पाया डळमळीत करून दिलेली मदत तुम्हाला संकटात टाकते. मुद्दा 4. पैशाच्या नियोजनाची माहिती नसणे. आपल्याला शाळेत इतिहास किंवा भूगोल शिकवला जातो, पण पैसा कसा सांभाळायचा हे कोणी शिकवत नाही. ज्या माणसाने कधी 10,000 रुपये वाचवले नाहीत त्यांना 10 कोटीचा हिशोब कसे समजणार? महागाई कशी वाढते, बँकेत पैसे ठेवले तर त्याचं काय होतं आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक कशी करायची याची माहिती नसल्यामुळे हे लोक चुकीच्या जागी पैसे गुंतवतात आणि फसवणुकीला बळी पडतात. लक्षात ठेवा मित्रांनो, नशिबाने तुम्हाला एकदा श्रीमंत बनवलं असेल, पण तुमच्या सवयीच ठरवतील की तुम्ही आयुष्यभर श्रीमंत राहणार की नाही. पैसा कमवणं सोपं असू शकतं, पण तो टिकवून ठेवणं ही खरीच कसरत आहे. तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला 1 कोटीची लॉटरी लागली तर तुम्ही सगळ्यात आधी काय कराल? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या माणसाला शेअर करा. धन्यवाद.